नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आयोगाची जी आता गतिशीलता आहे त्याबद्दल आयोगाचे खूप खूप आभार. तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या दिवशी की आली, त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी आयोगाने जे आहे सेकंड की दिली आहे, म्हणजे काही दिवसात. आणि लगेच सेकंड की दिल्यानंतर जागा वाढचं परिपत्रक येणं आणि लगेच रिझल्ट येणं ही आतापर्यंतची आयोगाची सर्वात फास्ट प्रणाली मानली जाते, ज्याचं सर्व विद्यार्थ्यांकडून, तुमच्याकडून, माझ्याकडून आयोगाला खूप खूप धन्यवाद. आणि जे रिझल्ट आलाय या रिझल्टमध्ये काहीच विद्यार्थी जे आहेत, ऑब्वियस आहे, परीक्षा देणारे विद्यार्थी लाखांमध्ये असतात आणि जे उमेदवार असतात प्रिलिम्स पास होणारे हजारांमध्ये असतात. मग आता हे जे सर 4-4.5 हजार विद्यार्थी जे पास झालेत आणि जे नापास होणारे विद्यार्थी आहेत, समजून घेऊ की 2 लाख विद्यार्थी आहेत, मग असे विद्यार्थी आहेत आता अक्षरशः अपयशानं खचून गेले आहेत. ऑब्वियस आहे, विद्यार्थी फेजमध्ये असताना तुम्ही, मी, सर्व आपण खचून जातो. मग आता सर हे ज्ञानाचे डोस देणं सोपी आहे, एक परीक्षार्थी म्हणून आम्हाला माहित आहे काय त्रास असतो. तर बाळांनो आधीच सांगतोय, तुम्ही ज्या फेजमधून गेले त्या फेजमधून मी गेलेलो आहो, ठीक आहे. तुमच्याप्रमाणेच मी, ठीक आहे, बऱ्याचदा इंटरव्ह्यू देऊन सुद्धा रिझल्ट माझे गेले आहेत, बऱ्याचदा सिलेक्शन पण झाले. आणि हो, जी विद्यार्थी मित्र वर्ग असतो की सर मग तुम्हाला किती मेन्सचा अनुभव आहे, मग तुमच्याकडे किती पोस्ट आहेत, ठीक आहे, तुम्ही कधी परीक्षा पास झाले का, तर त्यांच्यासाठी सांगतोय, तुम्हाला जर माझा पूर्ण बायोडाटा पाहिजे असेल नियुक्ती पत्रकासहित, कारण की नियुक्ती पत्रक बघितल्याशिवाय तुम्हाला विश्वास होणार नाही, तर या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा, व्हॉट्सअप करा. मी माझे नियुक्ती पत्रक पाठवतो, किंवा माझी पवन भारसाकडे या नावाने इंस्टाग्राम आयडी आहे, ते इंस्टा आयडी वर जा. माझे तुम्हाला सरकारी खात्यात वर्क करत असतानाचे फोटो आहेत, तिथे तुम्हाला समजेल माझ्याकडे किती पोस्ट होते आणि का होते. ठीक आहे, झालं. सो हे म्हणून आता हे कशासाठी सांगितलं, यासाठी मी सांगितलं की बाबा माझ्याकडे काय पोस्ट आहेत आणि मी किती मोठं काम केलंय सरकारी नोकरी सोडून, हे नाही, यासाठी सांगितलंय की ह्या सेम फेज मधून मी गेलेला आहे. सो मला असं वाटलं की तुमच्याशी थोडंसं बोलायला पाहिजे, आणि यस, बोलायलाच पाहिजे. अशा वेळेस आपल्याला खचल्याप्रमाणे होतं आणि मग समजत नाही की पुढे काय करायचं. आता बरोबर आहे, ग्रुप बी पण निघून गेली हातातून, अपेक्षेप्रमाणे स्कोर आला नाही. ग्रुप सी ची जाहिरात नाही, येईल 8-15 दिवसात, त्यात किती पद असतील काय असेल माहित नाही, आणि आता सध्या ब्लँक आहोत सर. मग अशा वेळेस आम्ही काय करायला पाहिजे, तर सर्वात पहिले कट ऑफवर डिस्कस करूया. कट ऑफवर डिस्कस करताना कट ऑफ जो आहे हा ओपनचा 98 लागला आहे, एससीचा जनरलचा 94 लागला आहे, एसटीचा 86 लागला आहे, ठीक आहे, जनरल 98 लागला आहे, एनटीबी 98 लागला आहे, एसबीसी 93 लागला आहे, एनटीसी 98 लागला आहे. त्यानंतर एनटीडीचा जो येतोय 98 येतोय, ओबीसीचा पण 98 येतोय, ईडब्ल्यूएस 85, एससीबीसी 98 लागलाय ओपन सोबतच. त्यानंतर दिव्यांग जो आहे 57 आणि ऑर्फन जो आहे 58. आता तुम्हाला वाटत असेल सर आरक्षणाचा किती फायदा होते बघा, एक कट ऑफ कुठे, एक कट ऑफ कुठे, ठीक आहे. तर दिव्यांग आणि ऑर्फन यांचं दुःख यांना माहिती. सो त्याच्यामुळे हा विचार करणंही चुकीचं आहे की मी तिथे असतो तर नाही, तो विचार कोणी करणार आहे मला माहिती आहे. मग सर मी जर इतर कॅटेगरीमध्ये असतो तर लक्षात घ्यायचं, ज्यांच्यापर्यंत शिक्षण अजून पोहोचलं नाही, ज्यांच्या पिढीमध्ये पहिले ग्रॅज्युएट ते विद्यार्थी आहेत, जे परीक्षार्थी आहेत, त्यांना आरक्षण किती महत्वाचं आहे सर्वांना माहिती आहे. आरक्षण या विषयावर आपल्याला बोलायचं नाही. त्यानंतर आपल्याला सामाजिक विषमता ह्याही मुद्द्यावर बोलायचं नाही, आपल्याला बोलायचं आहे स्क्रीन बॉल. सर आता आम्हाला सांगा, प्रिलिमचा रिझल्ट जातोय, हुकतोय, यावेळी 10 मार्क्सनं गेला, कुणाचा 1 मार्क्सनं गेला, कुणा अर्ध्या मार्क्सनं गेला, काही लोकांनी मागच्या वर्षी मेन्स दिली होती. मग अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे, तर या कंडिशन मध्ये सर्वात मॅटर करतंय की तुमची मेंटॅलिटी, तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेट आणि तुमची पुढचं नियोजन. 3 गोष्टीकडे तुम्हाला वर्क करायचं आहे. एक जो आहे तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट, हा माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे की यस, मला सेटबॅक मिळाला, माझा रिझल्ट गेला, पण जाऊ द्या, कदाचित मी कमी पडलो, मीच कमी पडलो, हेच आयोगाचा पेपर कठीण होता नाही, पास होणारे पण माणसं आहेत, रोबोट नाहीत. मी कमी पडलो, माझ्यामधल्या कमीमुळे माझा रिझल्ट गेलाय, हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्हाला तुमचं आता प्रॉपर येणाऱ्या परीक्षेचं प्लॅनिंग पाहिजे. आणि तिसरं, तुमच्या ज्या चुका झाल्यात आता, तर त्यावर तुम्ही स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. सर हे काय कन्सेप्ट आहे समजून सांगा. सर्वात पहिले आहे की तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, त्यानंतर तुमच्या विकनेसेस काय आहेत,
त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या भविष्यात अपॉर्च्युनिटी काय आहे, आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट की थ्रेड काय आहे. असतात ना, भीती असतात प्रत्येकाला. सो हे शॉर्ट अनालिसिस प्रत्येकाने केलं पाहिजे. मग मी काय करेल बघा, माझी फर्स्ट ऍक्शन काय असेल, तर मी सर्वात पहिले बघेल माझ्या स्ट्रेंथ काय आहे. माझी स्ट्रेंथ अशी आहे की माझी जिओग्राफी हा माझा स्ट्रेंथ आहे, माझा पॉलिटी हा माझी स्ट्रेंथ आहे, माझा पॉझिटिव्ह माइंडसेट हा माझी स्ट्रेंथ आहे. आणि जोपर्यंत मला माझ्या मनासारखं भेटणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही, ही झाली माझी स्ट्रेंथ. विकनेस काय आहे, गेल्या पेपरमध्ये सर मला सायन्सने मार्क्सच दिले नाहीत, गेल्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्सने मार्क्स दिले नाही, करंट अफेअरनं मार्क्स दिले नाही, हे माझे विकनेसेस आहे. अपॉर्च्युनिटी काय आहेत, अपॉर्च्युनिटी ह्याच आहेत की माझ्याकडे सबंध वर्ष पडलेलं आहे. मग सबंध वर्षात मी काय केलं पाहिजे, मी येणाऱ्या दिवाळीपर्यंत, कारण की दिवाळी हा आपल्या स्पर्धा परीक्षेतला मध्यबिंदू असतो, दिवाळीपर्यंतचा टप्पा, दिवाळी नंतरचा टप्पा. दिवाळी हा सुगीचा कालावधी, दिवाळी नंतर. सो दिवाळीपर्यंत मला काय करायचं आहे, मला माझा ऑप्शनल तयार करायचा आहे. त्यानंतर मला माझे सर्व एनसीईआरटी वाचायचे आहेत, मला माझे सर्वच्या सर्व स्टेट बोर्ड कंप्लीट करायचे आहेत, आणि त्यानंतर मला माझा सर्व मेन्सचा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. हे इतकं काम मला करायचं आहे. चला आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, मनापासून सांगा, जे दुःखी आत्मा आहेत त्यांनी सांगा. जर प्रामाणिकपणे उत्तर द्या बरं कमेंट बॉक्स मध्ये, जर तुम्ही खरंच हे प्रिलिम्स पास झाले असते तर तुम्ही मेन्ससाठी तयार होते का, तुमचा ऑप्शनल तयार होता का, एवढं फक्त मला एवढं सांगा. तुम्हाला वाटतंय का यस सर मी दावेदारच होतो, यावर्षी पोस्टच निघाली असती. मग अशा लोकांनी दुःख वाटू देऊ नये, याला एक अपॉर्च्युनिटी समजावी की आपलं युद्ध अशा शत्रू सोबत होणार होतं की ज्या शत्रूकडे, ठीक आहे, ड्रोन आहेत, मिसाईल्स आहेत, ठीक आहे, मशीन गन्स आहेत, आणि आजही आपण तलवारीने युद्ध लढतोय मेल्यापेक्षा. बरं, हा सिलेबस माझा कंप्लीट करायचा आहे, आणि आफ्टर दिवाळी म्हणजे हे दिवाळीपर्यंत, ठीक आहे, आणि मग दिवाळी नंतरचा जो येईल, या दिवाळी नंतर मला काय करायचं आहे, मग मी फुल फ्लेज मध्ये प्रिलिम्स करणार आहे सर. हे तर माझ्या क्लिअर झालंय. म्हणजे ऑलरेडी माझी प्रिलिम झाली असेल, पण तरीही काही जे समजा सब्जेक्ट आहे जे फक्त प्रिलिम्स नाही, एन्सियंट, मिडायवल, सो अशा ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मी तेव्हा करेन. किती चांगली गोष्ट आहे ना. मग तुम्हाला तुमचं स्वॉट अनालिसिस करणं आवश्यक नाही का, आहे. थ्रेड्स काय आहे, थ्रेड्स, पहिला थ्रेड हा आहे सर की मी भीतोय, मी घाबरतोय, मला असं वाटतं हे माझ्याकडून होणार नाही. ठीक आहे, तर समजून घ्या. आमच्या बॅचला काही विद्यार्थी आहेत, मी नावही घेतो, एक अंबिका नावाची माझी विद्यार्थी आहे, सध्या SP कॉलेजला आहे. ठीक आहे, तिची व्हॉइस नोट ऐकवतो, तुम्हाला खरं वाटेल नाही खोटं वाटेल बघा. ठीक आहे, म्हणजे याची देही याची डोळा, किती जेन्युइननेस आहे बघा. आवाज जर येत असेल तर ऐका. ओके, वन हॅलो सर, मी ब्लाइंड स्टुडंट अंबिका कुंभार बोलते. ॲक्च्युली सर मी मेंटरशिपसाठी जॉईन केलं आहे, बट आता मी TYला आहे SP कॉलेजला. तर आता मग मला एक सांगा, ही विद्यार्थिनी जी ब्लाइंड आहे, जिला दिसत नाही, ठीक आहे, एकदा काय झालं, आन्सर रायटिंग मी दररोज लिहून घेतो, तेव्हा ना मी एका मुलीने मला टाईप केलेलं आन्सर पाठवलं, ठीक आहे, आणि मला विद्यार्थ्यांसोबत फन वगैरे करायची सवय आहे. मग मी असं म्हटलं, बेटा आयोग तुम्हाला टाईप रायटर सुद्धा थोडी देणार आहे, लिहायचं आहे. मग तिने त्यावर सांगितलं की सर आय एम ब्लाइंड स्टुडंट. मला इतकं वाईट वाटलं त्यावेळी, मला असं वाटलं की हेही विद्यार्थी जर करू शकतात, म्हणजे मी असं म्हणत नाही ते कमजोर आहे, पण तुम्ही विचार करा की तुम्हाला व्हिजनच नाही आणि तुम्ही अभ्यास करताय, किती मोठी गोष्ट आहे. जिला आन्सर दुसऱ्याकडून लिहून घ्यायचा आहे, ती डिक्टेक्ट करेल, तो लिहेल, ही तिची सिच्युएशन आहे. ती जर या कंडिशनला थांबत नसेल, मग तुम्ही कोण रे. याही पेक्षा का, मग लक्षात ठेवायचं, आपल्या स्ट्रेंथ आपल्याकडे आहेत, आणि या स्ट्रेंथवर आपल्याला वर्क करायचं आहे. जर असेही विद्यार्थी करत असतील, ठीक आहे, की ज्यांचा एक अवयव त्यांना साथ देत नाही, पण त्यांची इच्छाशक्ती बघा, त्यांचं मनोबल बघा, ते करायला तयार आहेत, तर मग तुम्हाला काय झालं, समजतंय ना तुम्हाला. मग असेच तर विद्यार्थी आपल्याला जोर देतात. काही ताई आहेत बिचाऱ्या, त्यांना काय काय प्रॉब्लेम आहे, कोणाच्या घरी प्रॉब्लेम्स असतात,
कोणाचे एका ताईने मला सांगितलं की सर माझ्या कुटुंबात मला प्रचंड विरोध आहे, मला कोणीच सपोर्ट करत नाही. मग माझ्या घरचे लोक जेव्हा नसतात तेव्हा मी चोरून अभ्यास करते. मग तुम्ही सांगा ते लोक जर करत आहात तर तुम्हाला काय झालं? मग काम आपल्या स्वतःवरच करायचं ना. चूक रिझल्ट जर जात असेल तर आपल्यामुळेच जातोय, रिझल्ट येतोय तर आपल्यामुळे येतो, बरोबर ना. चुकीचं कारण पण म्हणजे रिझल्टचा न येण्याचं कारण सुद्धा आपण आहोत, आलं तर परिणाम सुद्धा आपणच आहोत. मग अशा वेळेस ऍक्सेप्ट करावं लागेल, तुम्हाला तुमचं अनालिसिस करावं लागेल. फारसं ताणत नाही या विषयाला. फक्त मला एक सांगायचं आहे की जिथं तुम्ही हार मानता तिथून लोकांची सुरुवात होते हे विसरू नका. जिथं तुम्ही थांबताय तिथून लोक सुरुवात करतात. तुम्ही नाही, तुमच्यासारखे अनेक लोक आहेत, लाखो लोक आहेत, लाखो ऍस्पिरंट आहेत की जे दिवस रात्र करतायत. सर आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे वेळ नाही, आमचं लग्न होत आहे, हे काय एक्सक्युजेस आहेत. करणारा कुठेही करतो, म्हणतात ना नांदणारीला एक कारण पुरेसं असतं, ठीक आहे. आणि जिला घटस्फोट घ्यायचा असतं ना त्याच्याकडे हजारो कारणं असतात. मग तुम्ही ठरवा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे. सो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. मे बी या लेक्चर नंतर पॉझिटिव्ह माइंडसेट बनला असेल. दुसरा महत्वाचा असेल की प्लॅनिंग प्रॉपर करायचं जसं मी सांगितलंय. आणि तिसरं स्वॉट अनालिसिस करा, लिहा आज एका वहीवर. जर तुमच्याकडून होत नसेल तर बघा, मी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक फ्री इनिशिएटिव्ह चालू केला आहे, सारथी मेंटरशिप नावाचा. या मेंटरशिप मध्ये काय होतं माहितीये का, दिवसाला तुम्हाला दररोज टार्गेट दिल्या जातात. या टार्गेटमध्ये डेली टार्गेट्स असतात. फ्री आहे बरं, पैसे कमवायसाठी नाही, नाही तर सर तुम्हाला पैसेच कमवायला पाहिजे, ठीक आहे. हा, पैसे कमवायला खूप सारे मार्ग आहेत, कळालं का तुम्हाला? हा, लक्षात घ्या. सो मी डेली टार्गेट देतो. या डेली टार्गेटमध्ये तुम्हाला दररोज एनसीईआरटी वाचायची असते, त्यानंतर स्टेट बोर्ड वाचायचे असतात, डेली डेली, असं नाही की होत आहे. त्याच्यानंतर दर रात्री, त्यानंतर तुम्हाला GS1 करावं लागतं, GS2 करावं लागतं आणि यासोबत तुम्हाला ऑप्शनल करावं लागतं. मग सर हे टार्गेट कोणी देतो? तर याचा बॅकअप घेतो मी. दररोज रात्री प्रत्येक विद्यार्थ्याला शीट भरून पाठवावी लागते. मी सारथीचा व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला दिला आहे, बघून घ्या, आपल्या चॅनलवरच आहे. तर तिथं मुलगा लिहून पाठवतो, सर एनसीईआरटी कंप्लीट केलं, स्टेट बोर्ड कंप्लीट केलं, GS1 केलं, GS2 केलं. सर याच्याही व्यतिरिक्त काय? याच्याही व्यतिरिक्त आहे त्यांच्यासाठी दररोज रात्री 11 ते 11:20 टेस्ट असतात. 11:20 पर्यंत डेली टेस्ट होतो रात्री. आणि इथं परफॉर्म करणं कंपल्सरी आहे. ज्यांना 40% पेक्षा कमी मार्क्स येतात त्यांना मी ग्रुपमध्ये ठेवत नाही. असा हा ग्रुप आहे. जर तुम्ही जेन्युइन असाल, तुम्हाला वाटत असेल सर हे केलं पाहिजे का, झालं पाहिजे का, यासाठी काल मी शनिवार रविवारी 3 टेस्ट घेतल्या इतिहासावर, फुल लेंथ 100 मार्कच्या. काल पुराने 300 मार्कच्या टेस्ट सोडवल्या. आम्ही करून घ्यायला तयार आहे, तुम्ही तर तयार राहा ना. आम्हाला माहिती आहे फेल कसं व्हावं लागतं, कारण की बऱ्याच वेळा फेल झालो. पास कसं व्हावं लागतं हे सुद्धा माहिती आहे, कारण की बऱ्याच वेळा पास पण झालं, रिझल्ट पण दिलाय. गरज काय आहे? गरज आहे जर तुम्हाला मी हात पकडून असेल, चालवत असेल, तर तुम्हाला तुमचं पाऊल टाकावं लागेल. तुम्ही जर म्हणाल सर काखेत घेऊन चाला, तर ते मला शक्य नाही. ओके, कळालं का? सो ज्यांना ज्यांना वाटतं ते मेंटरशिपसाठी जॉईन करा. दुसरं वाटतंय सर खूप मला डिमोटिवेट वाटतंय, आता कळतच नाहीये सर, मग मी काय करायचं? तर या नंबरवर कॉल मेसेज कर, 9881744762. कॉल मेसेज कर. जर मी कॉल मेसेज नाही उचलला तर परत करायचा किंवा मेसेज ड्रॉप करायचा, ठीक आहे. मी रिस्पॉन्स देतो, मी बोलतो. प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे पवन सर एका कॉलवर कॉल उचलतात, नाही उचलला तर कॉल बॅक तरी करतात. सो जॉईन करा, वर्षभरात करून घेण्याची जबाबदारी माझी. सर आता याच्यामध्ये फायदा होतो का? हे एनसीईआरटी कशाला वाचावं लागतं? तर आजच एका विद्यार्थीने ग्रुपवर टाकलंय बघा. पहिले तर मेसेज करायला घाबरतात, पण बिचारीने टाकलं, सर सॉरी तुम्हाला पर्सनल SMS करायले, बट माझं काही क्वेश्चन नाही, फक्त एनसीईआरटी बुक रीड करताना यावेळेस राज्यसेवेला जो अरवली पर्वतचा क्वेश्चन आला होता ते एक्झॅक्ट इथं आहे बघा. हा प्रश्न पण तिने दिला, मेहनत बघा विचारून किती घेतली, प्रश्न पण लिहिला आणि त्याचा रेफरन्स पण दिला. एनसीईआरटी मध्ये मराठीत आहेत. एनसीईआरटी शोधा म्हणजे सापडेल. नसेल होत तर माझ्याकडून करून घ्या, मी आहे तुमच्यासोबत, मी आहे, संपूर्ण टेक्स्टबुक टीम आहे. फक्त गरज आहे तुम्हाला करायची. मी सांगतोय मूर्ख आहेत ते लोक जे स्वतःला अंडर एस्टिमेट करतायत. स्वतःला अंडर एस्टिमेट करतायत ते लोक मूर्ख आहेत. वाढवा, स्ट्रेस करा, म्हणतात ना की तुम्ही फक्त सुरुवात करा, सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात. एक रिझल्ट गेला म्हणून काहीचा फरक नसतो पडत. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही हेच झाले पाहिजे, यशस्वीच झाले पाहिजे, यासाठी तुम्ही जगत जेते सिकंदरही नाही आणि तुम्ही अल्बर्ट आईन्स्टाईन नाही. तुमच्यामध्ये कमी आहे, माणूस आहो,
माणूस हा चुकीचा पुतळा असतो. टू अर्न इज ह्युमन. सो तो टेंडन्सीला धरून अभ्यास करा, प्रॉपर पद्धतीने करा. काही गायडन्स लागलं, अभ्यासाचं नियोजन लागलं, बुक लिस्ट लागली, बुक लागले, कोणती मदत लागली तुम्हाला, जो तुमचा सपोर्ट लागला अभ्यासाच्या संदर्भात, तुम्हाला मेंटल सपोर्ट लागला, काहीही प्रॉब्लेम असेल, इमोशनल सपोर्ट असेल, तर पूर्ण टीम आहे, आम्ही लोक आहोत. तुम्ही अभ्यास करा. फक्त एकच सांगेल, खचून जायचं नाही. उद्यापासूनच लागायचं. नसेल तुमच्याकडून होत तर मी करून घेतो. फक्त मला 6 महिने द्या. 6 महिन्यानंतर जर तुम्हाला वाटलं की सर तुमच्या मेंटरशिपचा कुठेच फायदा झाला नाही, तर मी आहे, तुम्ही आहे, ज्या चौकात पकडाल त्या चौकात उपस्थित राहील. ठीक आहे. आणि हो, फ्री ऑफ कॉस्ट आहे. असं नाही की पैसे आहे, बॅच लावावी लागते, काहीच नाही. ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्वांसाठी फ्री आहे. करा. मी आहे, ऑलवेज आहे. चांगल्या पद्धतीने करा. फक्त लक्षात ठेवायचं, उठा, जागे व्हा, संघर्ष करा आणि ध्येय प्राप्ती केल्याशिवाय थांबू नका. हे वाक्य विवेकानंदाचं. याच्यावर विचार करा. अजून स्वतःला आज अर्धा तास द्या. मी सांगतो ते करा. अर्धा तास द्या स्वतःला. एकटेपणात जा, बसा, स्वतःला द्या आणि विचारा की तू कोणकोणत्या चुका करतो. मग आठवतील. अभ्यासिकेत जाऊन चाय टपरी, अभ्यासाच्या वेळेस रील्स बघणे, अभ्यासाच्या वेळेस वेब सिरीज बघणे, अभ्यासाच्या वेळी तिच्यासोबत चॅटिंग करणे, तिच्यासोबत चॅटिंग करण्याच्या ऐवजी मूवी पाहत बसणे, लाखो चुका समोर येतील. मग तुम्हाला समजेल की यार ह्या रिझल्ट तर माझ्यामुळेच गेला. आयोगाचा पेपर कठीण नव्हता, मी असं म्हणत नाही कठीण नव्हता, पण मी सांगतोय की त्यापेक्षा तुमच्या चुका जास्त आहेत. सो या पद्धतीनं करा बाळांनो, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. स्वतःच्या अपयशाचे जबाबदार सुद्धा तुम्ही आहात, यशाचं कारण सुद्धा तुम्ही आहात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणतात ना, यशाला खूप वाटेकरी असतात. तुमचा रिझल्ट आल्यानंतर लाखो लोक येतील, माझ्यामुळे रिझल्ट आला, माझ्यामुळे रिझल्ट आला. मी म्हणेल की माझ्यामुळे रिझल्ट आला, मी त्यांना मोटिवेट केलं होतं. नाही, यशाला 1000 भागीदार असतात, अपयशात फक्त तुम्ही एकटे असता. सो मी असं म्हणतोय, मग जर अपयशात एकटे आहात तर यशातही भागीदार कोणाला ठेवू नये. वगळता आई वडील. प्रॉपर करा. मी म्हणेल 10 गोष्टीचा विचार करा. आपल्याकडे ऑप्शन बी आहे का? दुसरं महत्वाचं, मी जर एमपीएससी सोडली तर मी काय करेल, माझं भविष्य काय असेल, पुढची पिढी काय असेल. ठीक आहे. आणि या गोष्टीचा विचार करून फक्त स्वतःला 20-40 मिनिटं द्या आणि मग मला सांगा की सर नाही मी विचार केलाय. मला व्हॉट्सअपला मेसेज करा, सर मी विचार केलाय, नाही मला आता सेटबॅक मिळालाय, मला सुरुवात करणे, नव्यानं सुरुवात करणे हेच एक अंतिम ध्येय आहे. उद्यापासून मी करणार आहे. ग्रुपला ऍड व्हा. ठीक आहे. आणि उद्यापासून अभ्यासाला लागा. चालेल, आजपासूनच अभ्यासाला लागा. चांगल्या पद्धतीने करा. हार मानू नका. हे चालतच, हे होतच. मन छोटं करून घेऊ नका. इतरांचे रिझल्ट मध्ये एक बघा, असं वाटलं पाहिजे की पुढच्या वर्षी तर माझं नाव असलं पाहिजे. या माइंडसेटने जगा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. मी इथंच थांबतोय. बाकी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडींग. जय हिंद. थँक्यू.